आषाढी वारीच्या वारी प्रवासादरम्यान येत असलेल्या प्रत्येक गावागावांमध्ये ज्या ठिकाणी माऊलींच्या निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीचं आगमन होतं, प्रस्थान होतं, त्या रस्त्यावरती वारीच्या दरम्यान अनेक मेडिकल कॅम्पचे ते उभारण्यात आलेले आहे, जेणेकरून वारकऱ्यांना कुठलीही अडचण येऊ नये. वारकऱ्यांना या ठिकाणी चालत असताना पायाला कुठलीही इजा झाली तर तात्काळ त्यांच्यावरती उपचार केला जातो. खरं तर अनेक संस्था जे ते मेडिकल कॅम्प जे ते या पद्धतीने या ठिकाणी लावत असतात. अनेक स्वयंसेवी संस्था या ठिकाणी आलेल्या आहेत, शासनाच्या संस्था असतील किंवा मग अनेक कॉलेज जे आहेत, मेडिकल कॉलेज, ते या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी येत असतात. मॅडम, काय सांगाल, वारकरी आपल्याकडे येत आहेत, अनेक अंतर जे ते मोठं अंतर पार करतात वारकरी, अनेक अडचणी येतात, काय नेमका समस्या वारकऱ्यांना येतात? मेन म्हणजे पायदुखीची समस्या असते आणि वाटेत चालताना पाणी त्यांनी व्यवस्थित पिलं पाहिजे. बऱ्याच वेळा पाणी जर खराब असेल तर जुला उलट्या वगैरे या गोष्टी पण होतात. पाणी व्यवस्थित ठिकाणीच प्यायचं. चालताना जेवढं जमेल वारकऱ्यांनी मी आवर्जून सल्ला देते की बऱ्याच जणांना गुडघे दुखतात तरी पण वारकरी चालताय, पण त्यांनी काळजी घेऊन आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं चाललं पाहिजे. खरं तर आपल्या हातूनही इथं कुठेतरी वारकऱ्यांची सेवा होते, म्हणजे पांडुरंगाची सेवा होते. काय वाटतं, आपल्या गावात या परिसरात नाथांची पालखी चाललेली, तुमच्या काय नेमका भाव? सगळीकडे खूप आनंदाचं वातावरण तयार होतंय आणि खरंच एक उत्साह असतो सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये, सगळ्यांमध्येच. इथं आम्ही म्हणजे तो आनंद आम्ही शब्दात वर्णन करू शकत नाही, इतका आनंद सगळ्यांना असतो आणि सगळेजण वाट बघत असतात कधी वारी येते, आपण त्या ठिकाणी सेवा देण्यासाठी जातो. नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी गुंजाळ, मेडिकल ऑफिसर रुईचत्तेशी प्राथमिक आरोग्य केंद्र. हे आपला जो निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा सोहळा आहे तो दरवर्षीप्रमाणे आपल्याकडे आला आहे. तर खूप आनंदाचा क्षण आहे आमच्या सगळ्यांसाठी, कारण आरोग्य सेवा द्यायला मिळतीये. आम्हाला तर वारीला काही जायला मिळत नाही, पण वारकऱ्यांच्या निमित्ताने पांडुरंगच आपल्या इथे आलाय असं समजून आम्ही त्यांची सेवा करतोय, त्यामुळं खूप छान वाटतंय. मी डॉक्टर शेंदूरकर, प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी काजे येथे मी मेडिकल ऑफिसर म्हणून आहे. आज जी आपली वारी चाललेली आहे, आमच्या दरेवाडी सब सेंटर मधून त्या रोडनी ही वारी जाते. त्यावेळेला आमचा संपूर्ण आरोग्याचा स्टाफ हा सकाळपासून वारीतील सगळ्या भाविकांना आरोग्य सेवा देत आहे. खरं तर ज्या वेळेला लोक दमून चालताना दमतात, त्याच्यानंतर अंगदुखी असेल, सर्दी खोकला असेल किंवा बाकी सगळे नॉर्मल आजार लोकांना होतात, त्यावेळेला आम्ही इथे मेडिसिन प्रोव्हाइड करत आहोत आणि एक त्या मेडिसिन प्रोव्हाइड करून आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत. असेल की निवृत्तीनाथ महाराज यांची वारी कधी येते अशी वाट जी ती या वारकऱ्यांना असेल, गावकऱ्यांना असेल लागलेली असते. त्याचबरोबर ज्या गावांमध्ये मेडिकल कॅम्प लावलेले असतात, त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी असतील, डॉक्टर असतील, यांच्यामध्ये देखील एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असतं, कारण की त्यांच्या हातून वारकऱ्यांची सेवा होते आणि तीच सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा असते. कॅमेरामन तुषार डेप्रेसर, कुशाल पाटील, दरेवाडी, अहिल्यानगर.